नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. मान्सून पूर्व पाऊस हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच संकटे घेऊन येतो आणि असाच काहीसा प्रकार शनिवारी केज तालुक्यामध्ये घडला. सायंकाळी अगदी सोसाट्याच्या वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली, पाऊस कोसळला आणि यामध्ये अतोनात नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. शेतकऱ्यांच्या ज्या काही केळीच्या बागा होत्या, जे काही इतर अगदी पिकं होती ते उन्मळून पडले. काही ठिकाणी रस्तेही बंद झाले आणि शेतकरी हतबल झाला. आता अशा प्रकारे आपल्याला कोण आधार देईल या विवंचनेमध्ये शेतकरी असताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी सदरील भागामध्ये दौरा सुरू केला आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. राहुल सोनवणे हे बांधावर पोहोचल्यानंतर अगदी पुरुष महिला शेतकरी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि कुणीतरी आपली दखल घेत आहे आणि कुणीतरी आपल्यासाठी अगदी मदतीचा हात पुढं करत आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही नुकसान झालं होतं ते त्यांना प्रत्यक्ष दाखवलं आणि राहुल सोनवणे यांनीही त्याच ठिकाणाहून तात्काळ संबंधित कर्मचारी अधिकारी यांना फोन केले आणि जे काही पंचनामे झालेले आहेत, जे काही राहिलेले आहेत ते तात्काळ करावेत आणि तात्काळ हा नुकसानीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवावा अशा सूचना दिल्या. कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यांना कुणीतरी धीर देणं गरजेचं होतं. एवढंच नव्हे तर सोनीजवळा येथेही सरपंच गोविंद ससाने यांची चुलते काल झाड अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडले. त्यांच्याही घरी जाऊन राहुल सोनवणे यांनी त्या कुटुंबियाचं सांत्वन केलं आणि आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत असा शब्द दिला. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचा शब्द या ठिकाणी राहुल सोनवणे यांनी दिला आणि यापुढेही ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांचे दौरे सुरूच राहणार आहेत. बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी राहुल सोनवणे यांनी बोलताना सांगितले. यावेळी केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण खोडसे, सारणीचे सरपंच संतोष सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच करा, लाईक आणि शेअरही करा. धन्यवाद.